सौ कुसुमच्या बाबतीत मी अतिशय हळवा झालेलो होतो. मनात भीती निवासाला होती. डॉक्टरांचे शब्द भीती दाखवत होते. दिवसेंदिवस सर्वांग शिथिल होत जाईल, मेंदू काम करणार नाही. त्यामुळे तिची काळजी घेत होतो. तिला जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. तिच्या आवडीनिवडी घरातली सगळीच माणसं जपत होती. तशी तिची कसलीच आवड निवड, हौस, हट्ट आजवर माझ्या परिचयाचा नव्हता. फिरणं नाही, अशी साडी हवी हे शब्द नाहीत, मला हे आवडत नाही असं कधी ऐकलंही नाही. आम्हा सर्वांचं करणं झिजणं एवढंच तिला माहिती. आता तिचा दिवसभराचा ठरलेला कार्यक्रम चालू होता. सकाळी उठणं, दूरवर फिरून येणं, मग चहाचा पाती, मग घराभोवती सफाई. आमचे 8-10 भाडेकरू. पाणी चढवणं, 2 जिने चढणं उतरणं, गार्डन, फुलांच्या कुंड्यात 100 प्रत्येक दिवशी प्रत्येक कुंडीला हात लावला जाणारच. मग धुणी भांडी करू नको असं म्हटलं तर ऐकणार ती कुसुम कसली. वर म्हणणार, डॉक्टरांनी सांगितलंय ना व्यायाम करा. धुणी भांडी साफसफाई हा व्यायामच आहे. आमची बोलती बंद. सुनांनी रागवून बघितलं, पण कुणाचंही ऐकणं नाही. संध्याकाळी नातवंड आली की त्यांचा अभ्यास घेणं, कागदाच्या कपड्याच्या वस्तू बनवणं, त्यानंतर योगाच्या क्लासला जाणं, रात्री उशिरापर्यंत टी व्ही बघणं, अगदी शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे काम. नोकरी करत ती B.Ed झाली, जिल्ह्यात पहिली आली. आता नातवंड इंग्रजी माध्यमांना. त्यांचं इंग्रजी अतिशय हार्ड. त्यांना शिकवायचं तर स्वतःचं इंग्रजी चांगलं हवं. मग पुन्हा अभ्यास, डिक्शनरी, शब्दांचं स्पेलिंग, पाठांतर. कुसुम आता पुन्हा विद्यार्थी झाली आहे. आजार आहे त्याच स्थितीत आहे, वाढला नाही. वर्ष होऊन गेलं. रुबी हॉलचे डॉक्टर महाबळ यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी सौ कुसुमची खास मुलाखत घेतली, रेकॉर्डिंग केलं. दैनिक सकाळच्या रसरंग पुरवणीत तिने केलेल्या गार्डनचा फोटोसह लेख प्रकाशित झाला. परमपूज्य नंदगिरी महाराज यांचा परिचय खंडाळा तालुक्यातल्या बोरी गावी झाला. बोरीचा बार प्रसिद्ध. एकदा त्यांचं प्रवचन होतं. त्याच दिवशी बोरी गावात माझं व्याख्यान होतं. व्याख्यान संध्याकाळी 6 वाजता. सकाळी 11 वाजता क्रांती स्मृती अध्यापक विद्यालय सातारा इथे व्याख्यान झालं. दुपारी 2 वाजता रिमांड होम साताराला शिवछत्रपती शिवाजीराजे या विषयावर व्याख्यान दिलं आणि बोरीला गेलो. प्रचंड गर्दी. महाराजांचं प्रवचन चालू होतं. मी प्रेक्षकातच बसलो. प्रवचन संपलं की भाविक उठणार जाणार. मग माझं व्याख्यान ऐकणार कोण? प्रवचन संपवताना महाराज म्हणाले, प्रवचन संपताच मी निघणार आहे. मी चिंतेत पडलो. उठलो. माझा परिचय करून देण्यापूर्वीच माईकचा ताबा घेतला. वंदनीय परमपूज्य नंदगिरी महाराज, आपल्या प्रवचनानंतर मी काय बोलणार? मी केवळ 10 मिनटं बोलणार आहे. आपण 10 मिनटं थांबावं. महाराजांनी मान्य केलं. बोलायला सुरुवात केली. बोलत राहिलो. अर्धा तास गेला. मध्येच महाराजांना विचारलं, थांबो आता? म्हणाले, बोलत राहा, मी थांबतोय. मग चांगला 1.5 तास बोललो. महाराज प्रभावित, श्रोत्यांकडनं टाळ्या. हा महाराजांचा पहिला परिचय. परत त्यांच्या 16शी मठावर जाणे नाही. त्यांच्यावर CD फिल्म करण्याचा हट्ट गोविंद गांधींनी धरला. मठावर गेलो. त्यांनी सांगितलं, वेळ काढून या, 2 दिवस तरी माहिती द्यायला लागतील. 5-6 दिवसांनी गेलो. महाराज स्वतःचं आत्मचरित्र सांगत होते. मी ऐकत होतो, नोंदी घेत होतो. दुसऱ्या दिवशी गेलो. पुन्हा तेच. महाराज महाराष्ट्रभर भक्तांना केवळ महाराज म्हणून ज्ञात होते. प्रति शनिवार, अमावास्या, पौर्णिमा, शनिजयंती या दिवशी हजारोच्या संख्येनं लोक येत होते. पण त्यांची पूर्वपीठिका फार थोड्यांना माहिती असावी. मला ती समजली. ऐकताना हसलो, हुंदके दिले, आश्चर्यचकित झालो. मध्यम कुटुंबात जन्म. कॉलेजमध्ये असताना शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष. विवाह, मग वाताहत, नोकरीसाठी वणवण, अद्भुत प्रसंग, साप नाग विंचवाचा सहवास, दारोदारी भीक. 16शी या गावी शेतमजूर म्हणून आगमन. तिथल्या लोकांना अनुभूती, माणसांच्या अडीअडचणींवर सल्ले, श्री शनैश्वराची स्थापना, ट्रस्ट, अनेक उपक्रम. महाराज म्हटले, यावर फिल्म कशी काढणार? खरं आहे, विषय मोठा होता. म्हणाले, चित्रपटाचा बघा, संवाद पटकथा लिहा, निर्माता मी बघतो.
मी कथेच्या सत्यतेसाठी आणि अचूक मांडणीसाठी महाराज जिथे वास्तव्याला होते तिथे तिथे निर्मात्यांच्याबरोबर जाऊन आलो. कथा, पटकथा, संवाद लिहून झाले, चित्रीकरण सुरू झालं, पुढे ते बंद पडलं. त्यानंतर महाराजांकडे माझं फारसं जाणं नव्हतं. एकदा गेलो तर त्या ठिकाणी मोठमोठ्या चित्रपट कलावंतांची हजेरी. मला आश्चर्य वाटलं. त्या फिल्मच्या निर्मात्यांना महाराजांनी बोलवून घेतलं आणि म्हणाले, मी म्हणालो होतो ना, माझं काम करणारा कलावंत शूटिंगपर्यंत येईल, तो आलाय, सुरू करा. मी गोंधळलो होतो, मला काही कळेना. तर म्हणाले, हे माझ्यावर CD फिल्म काढतायत, माझं काम करणारा कलाकार मला योग्य वाटला नव्हता, तुम्ही माझ्या डोळ्यापुढे होता, चला कपडे बदला. महाराजांचा आदेश मी डावलू शकत नव्हतो. भगवी लुंगी लावली, अंगावर दुसरं वस्त्र नाही, भस्म, रुद्राक्षाच्या माळा, सेम टू सेम महाराजांसारखं मला सजवलं. समोर परमपूज्य नंदगिरी महाराज, त्यांचा जसाच्या तसा अभिनय लागलीच करणं कसं शक्य होतं. महाराज डावखुरे, भक्तांना भस्म लावत डाव्या हाताने, आशीर्वाद देत डाव्या हाताने, चेहऱ्यावर उग्रपणा, नजर भेदक, टोकदार, भाषा अशुद्ध, त्यांच्या मातृभाषेचा प्रभाव तिच्यावर, चालणं गतीने, हालचाली गतीने. मला हे कसं शक्य होणार होतं, तेही त्यांच्या साक्षीने. मी महाराजांच्या पायावर क्षणभर डोकं ठेवलं, डोळ्यात पाणी होतं. म्हटलो, महाराज मला नाही जमणार. नाही नाही, नक्की जमेल. अहो पण तुम्ही समोर असताना तुमच्या शॉटच्या वेळी मी लांब राहीन. 2 दिवसाचं शूटिंग जोरात झालं. निर्माते, दिग्दर्शक आणि महाराज यांच्यात काय झालं माहिती नाही, शूटिंग बंद. यावेळी महाराजांचा सहवास लाभला. मधल्या काळात मी माझ्या व्यापात कथा कादंबऱ्यांचं लेखन, महाराजांकडे जाणं झालं नाही. श्रावण आला. गोविंद गांधी नंदनवन गृहप्रकल्पावर आले. म्हणाले, आज श्रावणी शनिवार आहे, 16शीला महाराजांकडे जाऊ. गोविंद गांधी माझ्या अनेक सुखदुःखाच्या प्रसंगाचे वाटेकरी. मोठा माणूस, घरी थोरा मोठ्यांचा वावर, मोठमोठ्या लेखकांनी पायधूळ झाडलेली, मोठमोठ्या साधुसंतांनी घरी येऊन आशीर्वाद दिलेला, निवासालाही थांबलेले. त्यांची पत्नी इंदिरा, सुंदर, मूर्तिमंत, अन्नदात्री, चेहऱ्यावरची प्रसन्नता विश्व व्यापून टाकणारी. पण वर्षापूर्वी देवाला ती आवडली. तिचा वसा कुमारी स्मिता, चिरंजीव उमेश आणि गोविंद गांधींनी जपलेला. खरंच सोन्यासारखी माणसं, त्यागाच्या केंद्रबिंदूवर उभी राहून माणुसकीचा गुलाल उधळणारी. आजवर मी त्यांच्या प्रेमाने, स्नेहाने चिंब भिजलोय, नाही कसं म्हणणार. गेलो, दर्शन घेतलं. महाराज म्हणाले, थोडं थांबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. प्रचंड गर्दी होती. गर्दी कमी झाली, आम्हाला महाराजांनी बोलवून घेतलं. शिंदे सर, गोविंद गांधी, माझा विचार आहे साहित्य संमेलन इथे घ्यायचं. मी म्हणालो, महाराज कसं शक्य होईल, गाव आडवळणी आहे, गावापासून मठ 3-4 किलोमीटर लांब, साहित्यिक वारसा नाही. महाराज म्हणाले, आपण वारसा निर्माण करू, माणसं येतील, कामाला लागा. गांधी काही बोलले नाहीत, मीही बोललो नाही. परतीच्या प्रवासाला लागलो. मी आणतो मोठमोठे लेखक, गांधी म्हणाले. तुम्ही आणालो, पण श्रोते पाहिजेत ना, आणि खर्चाचं काय. हे बघा, आपण महाराज म्हणतात तसं करू. महाराजांना कमी लेखून जमणार नाही. आपण जिल्ह्यातल्या कवींना, लेखकांना मीटिंगला बोलवू, वर्तमानपत्रात मीटिंगचं निवेदन देऊ, लोक काय म्हणतायत ते तर पाहू. मीटिंगचा दिनांक आम्ही निश्चित केला. गांधींनी वर्तमानपत्रात बातम्या दिल्या. नंदनवन कविता संग्रहात सहभागी कवींना मी पत्र टाकली. त्याशिवाय रामचंद्र राजेंना भेटलो. सातारा जिल्ह्यातल्या कवी लेखकांची संग्रहित केलेली पुस्तिका त्यांच्याकडे होती, त्यांनाही पत्र टाकून दिली. साधारण 150 पत्र टाकली. मीटिंगला 60-70 कवी लेखक हजर. त्यांच्यासमोर गोविंद गांधींनी विषय मांडला. सगळ्यांनी डोक्यावर घेतला. सभागृहात मीटिंग चालली होती. महाराज मीटिंगला नव्हते. आभाराचा कार्यक्रम होणार तसे महाराज आले. थोडे कवी लेखकांशी बोलले आणि मग प्रश्न केला, साहित्य संमेलन भरवायचं का. एकमुखी होकार आला. संमेलनाला 5-1 हजार लोक गोळा करू शकाल का. निश्चित. आता आम्ही संमेलनाध्यक्षाचं नाव आजच जाहीर करतो. या आपल्या संमेलनाचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे. महाराज, मी पटकन उठलो, हात जोडले, म्हणालो, महाराज आपण पहिलं साहित्य संमेलन घेतोय. संमेलनाचा अनेकांना अनुभव नाही. संमेलनाच्या नियोजनाला मला मोकळं ठेवा. अध्यक्षपद सोडून कुठलीही जबाबदारी द्या. तर म्हणाले, बसा, मला शब्द मागे घ्यायची सवय नाही. बाळासाहेब सोळसकरांनी शाल हार आणला.
टाळ्यांच्या गजरात माझी अध्यक्षपदी निवड झाली. मी घरी आलो. सौ कुसुमला, सगळ्यांना आनंद झाला. मी मात्र काळजीत पडलो होतो. माझी ही नेहमीची प्रवृत्ती. पुरस्कार, मान, सन्मान मिळाला की मला त्याचा सन्मान राखला जाईल का याची भीती वाटते. राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. 1991 सालापासून आजपर्यंत या पुरस्काराच्या सन्मानासाठी बोलणं, चालणं, लिहिणं, वागणं याच्यावर निर्बंध घालून घेतलेत. तसे अनेक सन्मान. त्यातच गेल्या वर्षी श्री शनैश्वर ट्रस्टनं मला अत्यंत प्रतिष्ठेचा शनैश्वर पुरस्कार सन्मानपूर्वक दिला होता. त्याच संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. जबाबदारी मोठी होती. मी साहित्य परिषदेचा साधा सभासद नाही, पाठीशी संस्था नाही, साहित्य संमेलन दुरून पाहिलेलं, सहभाग कधीच नाही. तशा छोट्या मोठ्या काही संमेलनात अध्यक्ष म्हणून मिरवलो होतो, पण नियोजन आयोजनात सहभाग नव्हता. अनुभवी कोणीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी गोविंद गांधी, दत्ता सणस सातारला माझ्या ऑफिसात. सर, माझी इच्छा सफल झाली. तुम्ही साहित्य संमेलन, नाट्य संमेलन याचा अध्यक्ष व्हावं ही माझी खूप दिवसांची अपेक्षा होती, गोविंद गांधी म्हणाले. अहो गांधीजी, मला अध्यक्ष केलं, पण मी पुरता घाबरलो आहे. कसं यशस्वी होणार? शहरात श्रोते येत नाहीत. इथं आडवळणी गाव, त्यात साहित्यिक पार्श्वभूमी नाही, पाठीशी संस्था नाही, शासन नाही. सगळं व्यवस्थित होईल. लेखक आणण्याची जबाबदारी माझी. नाही आणालो, पण त्यांना ठेवणार कुठे? त्यांच्या निवासाची सोय काय? मठावर एक रूम नाही. होईल सगळं व्यवस्थित. तुम्ही मार्गदर्शन करत राहा. काही नाही, आशा होणार आहे. एक तर मी भीत राहा. शहरातल्या एकाही साहित्यिक कार्यक्रमात सहभागी झालेलो नाही. अहो, का तुम्ही स्वतःला कमी समजता? 100हून अधिक पुस्तकं लिहिणारा महाराष्ट्रात कोण आहे लेखक? तुमच्या 50 नाटकांनी महाराष्ट्रभरच्या ग्रामीण नाट्य कलाकारांना वेड लावलं आहे. पारावरच्या गप्पा या आकाशवाणीवरून प्रक्षेपित झालेल्या श्रुतिकेनं 3-3.5 वर्षात फार मोठा श्रोतृवर्ग तुमचा निर्माण झाला आहे. दैनिक ऐक्यच्या झुंबरमधल्या कथांनी तुमच्या वाचकांचे आवडते लेखक झाले तुम्ही. प्रचंड गर्दी होईल. काळजी सोडा, कामाला लागा. वर्तमानपत्रांनी माझी निवड जाहीर करून टाकली होती. फोनची रिंग वाजत होती. अभिनंदन, अभिनंदन. वर्तमानपत्रातनं वाचकच लिहायला लागले की तुमच्या साहित्य सेवेला न्याय मिळाला. तांबड्या मातीतला हाडाचा लेखक, सातारच्या मातीचा गौरव. फोन, वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून बरं वाटत होतं, तरीही भीती सोडत नव्हती. आठवड्याला मीटिंग, चर्चा, प्रतिक्रिया, सूचना, नियोजन. मुंबई बाजार समितीचे चेअरमन बाळासाहेब कोळसकर या भूमिपुत्राची स्वागताध्यक्ष म्हणून निवड झाली. हे कोरेगावातील गावागावात लोकप्रिय असलेलं व्यक्तिमत्व. त्यांनी पैशाची काळजी करू नका, पैसे कमी पडू देणार नाही असं आश्वासन दिलं. कार्याध्यक्ष म्हणून सांगली जिल्ह्यातल्या अनेक शिक्षण संस्थांशी संबंधित सतीश राव यांची निवड झाली. गोविंद गांधी निमंत्रक, बाळासाहेब यादव, डॉक्टर कदम, अविनाश लेंबे अशा सगळ्या विभागांच्या निवडी जाहीर करून टाकल्या. श्री अंकुश जाधव यांनी वसना तीर स्मरणिका स्वखर्चानं छापायचं जाहीर केलं. 1,00,000-2,00,000 रुपये खर्च आला तरी माझा मी करीन असं त्यांनी स्वतःहून जाहीर केलं. शब्दबिंब वार्षिकाच्या कार्यकारी संपादिका डॉक्टर सौ सुनीला उत्तेकर या माझ्याकडे आल्या. अध्यक्षपदी निवड झाल्यानं अभिनंदन केलं. सर, साहित्य संमेलन दीपावलीच्या दरम्यान आहे. आम्ही दीपावली अंक प्रत्येक वर्षी काढतो. तुम्ही आमच्याकडे लिहिता. यावर्षी अर्धा अधिक अंक तुमच्यावर काढू इच्छितोय. तुमची प्रदीर्घ मुलाखत, पुस्तकांचं समीक्षण, काही फोटो, तुमची एक कथा, जवळजवळ सगळाच अंक तुमच्यावर. आनंद झाला मला. त्यांनी प्राध्यापक बाळासाहेब कोकरे यांना पाठवून दिलं. मुलाखत जवळजवळ अर्धा दिवस घेतली. माझी पुस्तकं 100हून जास्त. सर्वांचं समीक्षण करणं कठीण. 5 पुस्तकांचं समीक्षण, कथा, काही महत्त्वाचे फोटो अशी माझी माहिती प्रकाशित करायचं ठरलं. कृष्णा तीर या साप्ताहिकाच्या दिवाळी अंकाला माझी कथा प्रत्येक वर्षी असते. कृष्णा तीरचे संपादक कृष्णा घाडगे यांनी माझी प्रदीर्घ मुलाखत दिवाळी अंकासाठी घेतली. साहित्य संमेलनात स्वतंत्र कृष्णा तीरचा अंक काढण्याचं प्रेमानं सांगितलं. दैनिक ऐक्यच्या झुंबरमध्ये मी कथा दर रविवारी लिहित होतो. माननीय वासुदेव कुलकर्णी काका यांनी साहित्य संमेलन काळात माझ्या कथांवर विशेष लेख लिहिण्याचं जाहीर केलं. मी राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्याचं माझ्या प्रकाशकांना समजलं. त्यांना मनस्वी आनंद झाला. प्रकाशकांचे माझे ऋणानुबंध, प्रकाशनापलीकडचे कौटुंबिक संबंध.
त्यांनी आपला आनंद पुस्तकं प्रकाशित करून साजरा करायचं ठरवलं. के.एन. वाघ, रघुनाथ उकरंडे, रमेश शेलार, संजीव निलंगे यांनी नव्या पुस्तकांची मागणी केली. माझ्याकडे सर्वांना देण्याइतपत साहित्य नव्हतं. दैनिक ऐक्यच्या झुंबरमध्ये प्रकाशित झालेल्या 70-80 कथा होत्या. ऐक्य नावानं 40-45 कथांचा संग्रह काढायचं मनात आलं. तो कथासंग्रह पालातली माणसं, डोंगरा एवढी माणसं, बाणगुळ, रण, क्रांतीसूर्य या जुन्या कादंबऱ्याच्या पुढच्या आवृत्त्या काढायला रघुनाथ उकरंडेंना दिल्या. राहिलेल्या कथांचा काळी आई हा कथासंग्रह जुन्या कादंबऱ्यांपैकी डोकीर, नरभक्षक, सोनाली राजे, रमेश शेलार या प्रकाशकांना दिल्या, तर के.एन. वाघ यांना 10 नाटकं दिली, संजीव निलंग यांना एक कादंबरी दिली. या सर्व पुस्तकांच्या प्रस्तावांना 2 शब्द करेक्शन पाहणं गरजेचं होतं. त्यात महाराज आता 4-4 दिवसांनी बोलवून घ्यायला लागले. जाणे येण्याचे 2 तास, चर्चेला तासभर, पण त्यांची वेळ मिळायला तास दीड तास, 4-5 तास त्यात जात होते. परमपूज्य नंदगिरी महाराजांचं प्रत्येक मीटिंगला नवीन रूप पाहायला मिळत होतं. भगवी वस्त्र परिधान करून मठात भक्तांच्या गारड्यात वावरणाऱ्या माणसाकडे साहित्यिक गुण आहेत, ते लेखक आहेत, त्यांचे 5 ग्रंथ प्रकाशित झालेत, नियोजनात ते पंडित आहेत, हे प्रत्येक मीटिंगमध्ये जाणवायला लागलं. जगन्नाथराव, या साहित्य संमेलनानिमित्त आपण राज्यस्तरीय निबंध स्पर्धा प्रत्येक गटात ठेवू. त्याचं नियोजन झालं की पुढच्या मीटिंगला नवीन विषय. कधीही झालं नाही असं हे साहित्य संमेलन आपण करणार आहोत. लेखनकला अवगत नव्हती. त्यावेळी साहित्य मराठी भाषा ज्यांनी जपली त्या लोककलाकारांना या साहित्य संमेलनात सहभागी करून घ्यायचं. आता वाघ्या मुरळी, वासुदेव, डोंबारी, शाहीर, मरियाई अशा कलावंतांच्या शोधात आमचे कार्यकर्ते बाहेर पडले. पुढच्या मीटिंगला नवीन विषय. या साहित्य संमेलनात शेतकरी, कष्टकरी, दलित, महिला, युवती यांना सहभागी करण्यासाठी काय करता येईल. आम्ही मतं मांडली. मग लागा कामाला. वक्तेही तसेच बघा. पुन्हा गोविंद गांधींची धावपळ. पुढच्या मीटिंगला परमपूज्य नंदगिरी महाराजांचा नवीन विषय. या साहित्य संमेलनात सहभागी होणारे वक्ता, लेखक, कवी, श्रोते अगदी सगळ्यांना चहा, नाश्ता, भोजन, निवास विनामूल्य. पैशाची काळजी नाही. मी या संमेलनाच्या खर्चाचा विचारच करू शकत नव्हतो. हे बघा, तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या सांभाळा. स्मरणिकेसाठी लेख मागवा. जिल्ह्यातल्या प्रत्येक हायस्कूल, महाविद्यालय, वाचनालय, सेवाभावी संस्था यांना पत्र जाऊ द्या. अजून मी नियोजनात अडकलो होतो. गांधी म्हणत, तुमच्या भाषणाचं काय केलं. मी विचारच केला नव्हता. तर म्हणाले, अध्यक्षांचं भाषण महत्त्वाचं असतं, अभ्यासपूर्वक लिहा. साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन ठरलं. विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे उद्घाटक. ते वेळेवर आले. लोक येत होते, मला भेटत होते, कोणी पाया पडत होतं, कोणी मला छातीशी धरत होतं. माझ्याभोवती साहित्यिक आणि इतरांचा घोळका वावरत होता. उद्घाटन झालं. मी प्रेक्षकात बसलो. माननीय शेषराव मोरे बोलू लागले. बोलताना म्हणाले, या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचं मी आल्यापासून निरीक्षण करतोय. कोण गळामिठी मारतोय, पाया पडतोय, हे चित्र नाही पाहायला मिळत. परमपूज्य नंदगिरी महाराजांचे आशीर्वाद आहेत आणि जगन्नाथ शिंदेंसारखे अध्यक्ष आहेत. हे संमेलन इतिहास घडवणार आहे आणि तो इतिहास पाहण्यासाठी मी निमंत्रण दिलं नाही तरी येणार आहे. साहित्य संमेलनाची तयारी तिकडे जोरात चालू होती. इकडे आमच्या घरी संमेलनाध्यक्षांना सजवायच्या कल्पना रंगत होत्या. एक दिवशी सौ कुसुम म्हणाली, वाईला जायचंय. कशासाठी. अहो चला तर. वाईला राजधानी खादी भांडारात घेऊन आली. 3 नेहरू शर्टाचं कापड, 3 पायजम्यांचं कापड अट्टाहासाने घेतलं. सौ कुसुमनी पै पाहुण्यांना निमंत्रण दिलं. आता तर ती आपला आजार पूर्णपणे विसरलीच होती. साहित्य संमेलनाबाबत रोज वर्तमानपत्रात बातम्या येत होत्या आणि ती रोज नवीन आयुष्य जगत होती. बाळासाहेब यादव, डॉक्टर अशोक कदम, अविनाश लेंबे, हनुमंतराव वाघ, सेवेकरी, भागातली करती माणसं पायाला भिंगरी बांधून पळत होती. भागात चैतन्य आलेलं होतं. आपल्या भागातलं पहिलं साहित्य संमेलन नेटकं व्हावं यासाठी जो तो घरचं कार्य समजून पळत होता. गोविंद गांधी लेखक कवींना निमंत्रण देत होते. मुंबई बाजार समितीचे चेअरमन बाळासाहेब सोळसकर, अंकुश जाधव अशी मान्यवर मंडळी राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यासाठी धावपळ करत होती. माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना निमंत्रण देण्यासाठी गेले. जगन्नाथ शिंदे अध्यक्ष आहेत का. मी निश्चित येणार. त्यांनी उद्घाटनाचं निमंत्रण स्वीकारलं.
माननीय शरद पवारांनी समारोपाचं निमंत्रण स्वीकारलं. माननीय आनंदराव पाटील यांनी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी वेळ काढला. किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांनी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. सहकार्य सांगा, जोरात करू साहित्य संमेलन, माननीय मदनदादा भोसलेंनी वचन दिलं. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतरे, आमदार बसवराज पाटील, माननीय आमदार पृथ्वीराज देशमुख, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, अगदी जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना निमंत्रण दिलं. अहो जगन्नाथराव, अध्यक्षीय भाषणाचं काय केलं? प्रकाशक रघुनाथ उकरंडेंचा फोन आला. काय करायचं आहे, बोलीन थोडंसं. मी उत्तर दिलं, अहो तसं नसतं हो, अध्यक्षीय भाषण अभ्यासपूर्ण व्हायला लागतं, त्याची काही परंपरा आहे. मी आजवरच्या अध्यक्षांच्या भाषणांचा खंड विकत घेतलाय, पाठवतो. ग्रंथ आला, भला मोठा ग्रंथ, मी वाचणार कधी? माझं दैवत वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे आणि अलीकडच्या काही संमेलनाध्यक्षांची भाषणं वाचली, माझ्या भाषणाचे मुद्दे काढले, पुन्हा गांधींचा सल्ला, भाषण लिखित तयार करा, त्याच्या 25-30 प्रती तयार करा. आजवरच्या साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांच्या शैलीत भाषण लिहून काढलं. गोविंद गांधींनी मान्यवर साहित्यिकांचे उंबरठे झिजवले, फोन केले, काही मानधनात अडकले, काहींनी सोळशीसारख्या आडगावात यायचं नाकारलं, कोणी गाडीनं घेऊन जाणार येणार का असं विचारलं, कोणी निवासाचं कारण दाखवलं, काहींनी वय पुढे केलं. शेवटी वैजनाथ महाजन, डॉक्टर माधवी वैद्य, राजेंद्र ठाकूर, भाऊसाहेब सुकटणकर, अप्पासाहेब खोत, डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, रवींद्र बेडकिहाळ, सुधा कंक्रिया, तृप्ती देसाई, रामदास फुटाणे, अरुण म्हात्रे, डी.के. वडगावकर, चित्रपट कलावंत विलास रक्टे, महेश सावंत, प्रताप गंगावणे अशा मान्यवरांनी यायचं मान्य केलं. कोणी येवो न येवो, सातारा जिल्ह्यात कमी साहित्यिक नव्हते. 70-80 कवी लेखक आमच्या प्रत्येक नियोजन बैठकीला हजर असत. त्यांना पुरेपूर संधी देण्याची माझी इच्छा होती. या 70-80 साहित्यिकात फार गुणी साहित्यिक होते, पण मान्यवर आले. मी त्या 70-80 साहित्यिकांनासुद्धा संधी द्यायचा प्रयत्न केला. साहित्य संमेलनाच्या तारखा 27, 28, 29 नोव्हेंबर 2015. तारीख जवळ येत चालली, धांदल उडाली. आलेल्या निबंधांचं परीक्षण, स्मरणिकेचे लेख, 5,000 निमंत्रण पत्रिका वाटणं, निवासाची सोय, भोजन चहापाण्याची व्यवस्था, एकच धांदल. महाराजांचा दिवस तर 20-22 तासांचा झाला होता. शेतकऱ्यांची मीटिंग, शनीभक्तांची मीटिंग, माध्यमिक महाविद्यालयातल्या प्राचार्यांची मीटिंग, राजकीय कार्यकर्त्यांची मीटिंग, त्यांचं मीटिंगचं नियोजन चालू होतं. त्यातच महाराज आजारी पडले, ताप वाढला, डॉक्टरांच्या औषधांचा तो सन्मान करेना. महाराजांना सातारला ॲडमिट केलं. मी गेलो, श्वास लागला होता, खोकला होता, ताप उतरत नव्हता, त्यांच्या रूममध्ये माणसं सोडत नव्हती. मी डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेलो. शिंदे सर, आम्ही शर्थीचे प्रयत्न करतोय, ताप कमी होत नाही आहे. आजाराचं निदान झालं आहे? अहो आम्ही रक्त तपासायला पाठवलं आहे, बघू. तरीही अंदाज, बोलू नका कोणाला, बहुतेक स्वाईन फ्लू. मी गोठून गेलो. सर आम्ही मोठ्या दवाखान्यात पुण्या मुंबईला, हे बघा एवढी रात्र बघू. पण त्याच रात्री महाराजांना पुण्याला नेण्यात आलं. मी भेटायला निघालो. डॉक्टर अशोक कदमांनी सांगितलं येऊ नका, भेटू देत नाहीत. 2 दिवसांनी भेटायला गेलो. मन थाऱ्यावर नव्हतं. बाहेर डॉक्टर अशोक कदम भेटले. अहो कशाला आलाय तुम्ही? त्यांच्या मुलामाणसांना, नातेवाईकांना सुद्धा भेटू देत नाहीत. तब्येत कशी आहे? काय वाचायची शक्यता नाही. माझ्या भोवती सगळा परिसर गरगर फिरायला लागला. आधार घेऊन उभा राहिलो. थोडं स्वतःला सावरलं आणि जिना चढायला लागलो. अहो जाऊ नका, नाही सोडत. मी दुर्लक्ष केलं. पहिल्या मजल्यावर महाराजांची मुलगी, पत्नी आणि काही महिला भक्त उभे होते. विनंती करत होते, हात जोडत होते, तरी त्यांना आत सोडलं जात नव्हतं. मी माझं व्हिजिटिंग कार्ड काढलं, नर्सकडे दिलं. म्हटलं मला महाराजांना भेटायचं आहे. नाही भेटता येणार, मला तुमच्या हेडशी बोलायचं आहे. त्यांच्या मनात काय आलं देव जाणे. म्हणाले तुम्ही एकटेच जा, बरोबर कोणाला नेता येणार नाही, पण 2 मिनिटात परत या. मी धावत आत गेलो. आत एका डॉक्टरांनी अडवलं. अक्षरशः ते धावून आले. अरे सोडलं कोणी तुम्हाला, चला बाहेर. मी शांतपणे माझं कार्ड त्यांच्या हातात दिलं. लेखक आहात? डॉक्टर नरम झाले. हो, 100 पुस्तकं आहेत माझी. महाराजांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष. हे कार्ड माझ्याकडे ठेवू? अवश्य. आज जा, पण जवळ जाऊ नका आणि लगेच बाहेर या.
मी आत गेलो. नाकात नळ्या, सलाईन, तोंडाला मांस, छातीचा भाता, चेहऱ्यावर दाढी, केस अस्ताव्यस्त, भयानक. मला हुंदका फुटला. रडू नका, मला सगळ्यांची आठवण येते. मोठ्या कष्टानं उच्चारलेलं वाक्य. मी हुंदका दाबून धरण्याच्या प्रयत्नात. साहित्य संमेलनाची तयारी ठेवा, मी लवकर बरा होईन. शनी अमावास्या जवळ आली आहे, दिवसभर तिथे थांबा. माझी अवस्था काय झाली असेल? हे बघा, माझी उणीव भासू देऊ नका. सगळ्यांना सांगा, कार्यक्रम जंगी करायचा. बाहेरून डॉक्टर आत आले, मला घेऊन बाहेर गेले. सर, शरीर साथ देत नाही आहे. कुठल्याही क्षणी नाही हो, तसं नाही होणार. मी केवढ्यांदा तरी ओरडलो. अहो सर, ॲडमिट केल्यापासून 1% फरक नाही आहे. हे बघा डॉक्टर, महाराज हजारोंचे देव आहेत, त्यांना वाचवा. माझ्या सांत्वनासाठी त्यांच्याकडे शब्द नसावेत. त्यांनी माझ्या खांद्यावर थोपटलं, बाहेर सोडलं. बाहेरची सगळी माणसं माझ्या भोवती गोळा झाली. त्यात महाराजांची 17-18 वर्षांची कन्या श्रद्धा आणि पत्नी नागेश्वरी होती. सगळ्यांनी गलका केला. कसे, ताप उतरला का, नळ्या काढल्या का, बोलले का तुमच्याशी? बरे आहेत, मी एकाच शब्दात बोललो. जास्त बोललो तर हुंदका काबूत ठेवू शकणार नव्हतो. निघालो तेवढ्या श्रद्धा पुढे आली. सर, मला सोडायला सांगा ना. मी पुन्हा दरवाजाकडच्या नर्सकडे गेलो. मॅडम, ही त्यांची मुलगी आहे, प्लीज. हात जोडले. त्यांनी श्रद्धाला आत सोडलं. मी थांबलोच नाही. डबडबत्या डोळ्यांनी खाली उतरलो, गाडीत बसलो, मुसमुसून रडायला लागलो.